आता थर्मल रेडिएशन कशाला म्हणतात? थर्मल म्हणजे काय झाली? हीट. एकदम सिंपल डेफिनेशन आहे याचीवाली थर्मल रेडिएशनची. बघा इकडे आता ह्या लाईटपासून जी एनर्जी मिळत आहे ती काय मिळते आपल्याला? रेडिएशनची. आता त्याचं टेम्परेचर किती आहे सांगा बरं मला? या सराउंडिंगपेक्षा जास्त आहे ना. म्हणजे द टेम्परेचर ऑफ अ रेडिएशन इज ग्रेटर दॅन सराउंडिंग. त्यालाच काय म्हणतो आपण मग? थर्मल रेडिएशन्स. जसं एखादा आपण काही घेतलं, शेकोटी पेटवली, त्याच्यातून रेडिएशन निघत आहे, त्याचं टेम्परेचर कसं आहे? जास्त. कोणापेक्षा? सराउंडिंगपेक्षा. त्यालाच काय म्हणतो आपण? थर्मल रेडिएशन. ओके. तर याचं लिहू आपण द टेम्परेचर ऑफ रेडिएशन इज ग्रेटर दॅन सराउंडिंग किंवा एन्व्हायरमेंट सराउंडिंग टेम्परेचर इज कॉल्ड ॲज थर्मल रेडिएशन्स. बरोबर आहे. आता इकडे पहा, आता एक आपण हा सरफेस कन्सिडर केला. आता आपण वी हॅव टू कन्सिडर द वन सरफेस. बरोबर. इकडे फोकस करायचं सगळ्यांना. आता एक सरफेस आपण कन्सिडर केला. बरोबर आहे. थर्मल रेडिएशनची डेफिनेशन काय बनवली मी? द टेम्परेचर ऑफ रेडिएशन इज ग्रेटर दॅन सराउंडिंग टेम्परेचर इज कॉल्ड ॲज थर्मल रेडिएशन्स. आता आपण कन्सिडर करत आहे लेट. कन्सिडर केला आपण क्यू आपल्याकडे एक हीट आहे, एनर्जी आहे. तर कॅपिटल क्यू म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट incident on a given surface. बरोबर आहे. आता एक सरफेस आपल्यापाशी, कोणतेही सरफेस घेतला आपण, हे लाकूड आहे आपल्यापाशी, लोखंड आहे, खुर्ची आहे, व्हॉट एव्हर द सरफेस. बरोबर. एक आपल्यापाशी काही आहे, त्याला काय सप्लाय करताय आपण? हीट सप्लाय करताय. जसं आता आपण पाहिलं हा गंज आहे, ह्या गंजला काय केलं आपण? ही हीट सप्लाय केली. म्हणजे हा काय? गंज एक सरफेस आहे ना आपल्यापाशी लोखंडाचा, त्याला आपण हीट देत आहे. प्लास्टिकचे बकेट जर घेतले, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं म्हणजे याला काय देत आहे आपण? हीट देत आहे. कशाला? ह्या सरफेसला. वरचं सरफेस आहे, साईडच्या बॉल आहे, त्या खालचे सुद्धा बॉल आहे. आलं लक्षात? मग आता आपण याला हीट दिली. जसं आता सूर्यापासून रेडिएशन आले, आपण वी कन्सिडर द सोलर रेडिएशन इन्सिडंट फ्रॉम अ सन. किती आले आपल्याकडे? क्यू झाले. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन अ गिवन सरफेस. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ रेडिएशन्स. ही कशावरती इन्सिडेंट झाली? या सरफेसवर. हा सरफेस आपल्याकडे एक, दिस इज द सरफेस. कुठलाही सरफेस असेल ना, अर्थचा सुद्धा सरफेस असेल ना, अर्थ असेल, मेटल असेल, ग्लास असेल, गाडी असेल आपली बाहेर उभी आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर असेल, स्लॅब आहे, याच्यावरती काय येत आहे? सूर्याची किरणे येतात. ओके. मग आता ही क्यू अमाऊंट ऑफ हीट आली. बरोबर आहे. द टोटल अमाऊंट ऑफ हीट इज इन्सिडंट ऑन अ दिस सरफेस. समजा आता ही आहे फॉर एक्झाम्पल 100 जूल. किती आहे? 100 जूल आहे. मग आता ह्या सरफेसवर जेव्हा ती इन्सिडंट होणार, तर याचं काय काय होणार सांगा बरं? जशी याच्यावर आली काय होणार? काही होऊ शकतो. आपल्यापाशी एक असं बकेटमध्ये पाणी असू शकतो, त्या पाण्यावरती रेडिएशन पडत आहे. काय काय होणार सांगा बरं? हे असं आल्यानंतर नाही, हे एनर्जी याच्यावर आली, ह्या सरफेसवर काय होऊ शकते? ह्या लाईटचं. बरोबर आहे की नाही? असा आता एक तुम्ही लाईट घेतला, हा सरफेस आपल्यापाशी, सूर्याची किरणं आले, अशी पडत आहे वरती, आपल्या स्लॅबवर पडत आहे. काही घेऊ शकता तुम्ही. व्हॉट एव्हर द सरफेस, सॉलिड घ्या, लिक्विड घ्या, गॅस घ्या, व्हॉट एव्हर यू इमॅजिन. स्लॅब घेतला, सॉलिडचा आहे, असे रेडिएशन आले, काय होणार?
गरम होईल. गरम म्हणजे कसं होणार, असे रेडिएशन आले ना, म्हणजे ह्या स्लॅबवर पडले, तर आता ह्या स्लॅबवर पडले म्हणजे इथचा स्लॅब गरम होते काय होते, पूर्ण स्लॅब गरम होते, आहे का नाही. हा लाईट लावल्याबरोबर फक्त इथंच उजेड पडत आहे काय, पुऱ्या रूममध्ये उजेड जात आहे, बरोबर आहे. म्हणजे व्हेनेवर द सोलर रेडिएशन किंवा टोटल अमाऊंट ऑफ रेडिएशन इन्सिडेंट ऑन अ सरफेस, व्हॉट टाईप ऑफ द फिनॉमिना विल बी देअर. काही रेडिएशन काय होणार, हा सरफेस ॲब्झॉर्ब करेल. ॲब्झॉर्ब करेल म्हणजे त्याला शोषून घेणार, ॲब्झॉर्ब कर लेंगे उसको. काही रेडिएशन काय करेल, तो याच्यातून पूर्ण या सरफेसमधून ट्रान्सफर करेल, पुरेचे पुरे काहीच्या काही बाहेर चालले जाणार. म्हणजे काही त्यानं काय केले, ॲब्झॉर्ब, काही काय केले त्याने ट्रान्सफर केले, बाकीचे काय करेल, तो रिफ्लेक्ट करेल, वापस पाठवून. उसको क्या कर देगा, वो रिफ्लेक्ट कर देगा. जसं आपण एखादा ग्लास घेतला, त्याच्यावर जर लाईट मारला तर तो काय होते, रिफ्लेक्ट येऊ राहिला ना आपल्याकडे. तरी त्याच्याला आपण लाईट मारला कंटिन्यू, तो ग्लासही गरम होईल. जसं आता या लाईटला हात लावला आपण, तो ग्लास गरम होते नाही होत, गरम आहे ना. म्हणजे त्यानं काय केलं, सोलर रेडिएशन ॲब्झॉर्ब केले, काही त्यानं ट्रान्सफर केले, काही त्यानं रिफ्लेक्ट केले. तसंच आपल्या अर्थवर सुद्धा होते. लक्षात, समजा सूर्यापासून जनरल, आता हे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू, 100 जर एनर्जी येत असेल, 100 लाईट, तर याच्यामधली 47% लाईट ही कुठे जाते, पूर्ण वापस जाते, हे रिफ्लेक्ट होते, पूर्ण सराउंडिंगमधूनच बाहेर चालली जाते. आता सराउंडिंगमध्ये काय, ढगं आहे, गॅसचे पार्टिकल आहे, पोल्युशनचे पार्टिकल आहे, तर हे याले एवढे वापस पाठवते. 100 रुपये दिले, 47 रुपये घेऊन चालला आहे म्हणते. मग किती आली आपल्या पृथ्वीवरती, 53% आपल्या त्या अर्थवर येते. लक्षात. आणि या 53%मध्ये मग अजून खूप साऱ्या गोष्टी येतात. मग डिफ्यूज रेडिएशन, बीम रेडिएशन, एल्बोडो, डिफरंट टाईप ऑफ द रेडिएशन विल बी देअर्स. ओके. तर तसाच आता ही क्यू अमाऊंट ऑफ हीट आली, तर सम ऑफ द हीट विल बी ॲब्झॉर्ड. ते दाखवू आपण क्यू एने. लक्षात. म्हणजे क्यू पैकी त्याने किती ॲब्झॉर्ब केली, क्यू ए. मग आपण याला येऊ, क्यू ए म्हणजे हीट ॲब्झॉर्ब बाय मटेरियल. ह्या मटेरियलने ती ॲब्झॉर्ब केली, किती हीट, क्यू ए. लक्षात. आता क्यू ए त्याने ॲब्झॉर्ब केली, याच्या आतमध्ये चालली गेली क्यू ए, ट्रान्सफर झाली काय ती नाही, फक्त यानं काय केलं, ती क्यू ए हीट घेऊन घेतली. काही काय करणार तो, समजा त्याला ही अंदर तो ट्रान्सफर करेल. लक्षात. जसं आपण लाईट मारला, तर तो काय केला, जसं आता पाण्यावरचा लाईट मारला आपण, तो अंदरसुद्धा ट्रान्सफर होणार, तो बकेटच्या अंदरही जाईल ना तो. लक्षात. म्हणजे ह्या मटेरियलला तो क्रॉस करून काय केला, आतमध्ये गेला. म्हणजे आपण इथं लिहिलं हे क्यू टी. लक्षात. क्यू टी अमाऊंट ऑफ हीट इज ट्रान्सफर, त्याला लिहिलं आपण क्यू टी. दिस इज द हीट ट्रान्सफर बाय मटेरियल. ट्रान्सफर जर झालीच नसती तर आपल्याला इथं गरम लागलं असतं कधी. उन्हाळ्याच्या दिवसात जर आपण या रूममध्ये बसलो, तर हे रूम काय होते, गरम. का बरं गरम झाली, कारण की या स्लॅबनं काय केली, खाली हीट ट्रान्सफर केली. स्लॅबवर जर उभं राहिलो होतं बिना चपलाचा, तेही गरम लागन. का बरं, कारण का त्या सरफेसनं काय केली, हीट ॲब्झॉर्बसुद्धा केली आहे. लक्षात. आणि तरी आपण चपला घालून उभा आहो, तरी आपल्याला अशा वाफा लागतात. म्हणजे ते काय करत आहे, सरफेस हीट रिफ्लेक्टसुद्धा करत आहे. रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित करणे. उसको लाईट को क्या कर रहा, वो रिफ्लेक्ट भी कर रहा. लक्षात. म्हणजे त्यानं ॲब्झॉर्ब केली क्यू ए, ट्रान्सफर केली क्यू टी, आणि त्यानं इथून रिफ्लेक्टसुद्धा किती केली सांगा आता, क्यू आर अमाऊंट ऑफ हीट इज रिफ्लेक्टेड. ओके. सो दिस इज द हीट इज ट्रान्सफर बाय मटेरियल. क्यू आर म्हणजे हीट रिफ्लेक्टेड. हीट म्हणजेच काय, रेडिएशन. हीट रिफ्लेक्टेड बाय, रेडिएशन रिफ्लेक्टेड बाय मटेरियल असंही सुद्धा लिहू शकता तुम्ही. इथे लिहू तुम्ही रेडिएशन रिफ्लेक्ट. हीट म्हणजेच रेडिएशन. रेडिएशन रिफ्लेक्टेड बाय मटेरियल, इथं सुद्धा लिहा तुम्ही. रेडिएशन ट्रान्सफर बाय मटेरियल, इथं सुद्धा रेडिएशन ॲब्झॉर्ब बाय मटेरियल. लक्षात.
म्हणजे मी क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली ह्या सरफेसला, पण ह्या क्यू जो आहे हा कितीमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला आपल्यापाशी? 3 मध्ये. कशामध्ये? QT. क्लिअर आहे सगळ्यांचं? आणि रोजचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. आपण जर त्या सरफेसमधून जर हीट ट्रान्सफर झालीच नसती तर वॉटर गरम झालं असतं कधी? नाही झालं असतं. आणि आपण गंज ठेवला स्टोव्हवर, त्या सरफेसमधून जर हीट ट्रान्सफर झालीच नसती तर चहा बनला असता कधी? कधी खिचडी बनली असती काय? कधीच बनली नसती. जर गेलाच नाही तो तर बाहेर जाऊ शकत नाही, तर बनणारच नाही ते. पण याच्यातून हीट काय झाली? ट्रान्सफर झाली. समजा तर त्या गंजानं जर हीट ॲब्झॉर्ब केलीच नसती तर आपल्याला गरम लागलं असतं काय? ते नाही. पण तो ॲब्झॉर्ब करतो, आपल्याला काय लागलं? गरम लागलं. आणि काही एनर्जी काय करते? तो रिफ्लेक्टसुद्धा करते. त्याचा सरफेस काय करेल? रिफ्लेक्ट करेल. पॉलिश एकदम सरफेस असेल, पॉलिश कोणता सरफेस झाला आता आपल्याकडे? ग्लासचा जर असं एकदम चमकते तो. पॉलिश सरफेस जास्तीत जास्त रेडिएशन काय करते? रिफ्लेक्ट करते. आता समोर पाहूच आपण. आता काळे कपडे जर घातले आपण तर काय होते? एकदम गरम होऊन जाते बॉडी. त्याला ब्लॅक बॉडी म्हणतो आपण. पाहूच आता आपण. कारण आपल्याला काय एकदम गरम होऊन जाते. कारण ते काय करते? ब्लॅक बॉडी पुरी रेडिएशन ऑब्झर्व करते. डोकं पुरं गरम होते माणसाचं. उन्हात जर गेलो तर काहून? काय आपले केस कसे असतात? काळे. ते जर व्हाईट कपडे घातले आपण तर ते कसे राहतात? थंडे. का बरं? कारण का ते रेडिएशनले काय करतात? रिफ्लेक्ट. हे प्रॉपर्टीज आहे. समोर पाहूच आपण. व्हाईट बॉडी रिफ्लेक्ट लार्जर अमाऊंट ऑफ रेडिएशन, ब्लॅक बॉडी ॲब्झॉर्ब नंबर ऑफ रेडिएशन्स. म्हणून गंज खालून काळे करतो आपण स्वयंपाक करायच्या वेळेस. का बरं काळे करतो? त्याले जास्तीत जास्त हीट घेतली पाहिजे. व्हाईट जर असले तर ते हीटच नाही घेते, रिफ्लेक्ट करत राहते. येस ऑर नो? येस. ओके. तो दिस विल बी ऑल डिस्कस इन अवर चॅप्टर. हे सगळं पाहू आपण आता. आता याच्यात पहा. आता हा बोर्ड चमकते ना, मी जेव्हा लाईट हे चालू करतो चमकते. काहून चमकू राहिला तो? कारण हे जे रेडिएशन आले याच्यावर पडले डायरेक्ट तुमच्यावर आले, ते रिफ्लेक्ट होऊन आले इथून. ग्रीन बोर्ड असता तो चमकला नसता. काहून? ॲब्झॉर्ब केले असते त्यानं. येस ऑर नो? येस. सो वी राईट डाऊन ऑल दीज थिंग्स. आता समोर पहा. तर आता इथं बघा. मग आता हा जो क्यू आहे, आता हा क्यू 100 आला होता. या 100 पैकी काही आपण कन्सिडर करू. समजा आता 30 इकडे गेला, 40 यानं ऑब्झर्व केला. रिफ्लेक्ट किती करायला बाबा? सांगा बरं. 30 ट्रान्सफर झाला, 40 यानं ऑब्झर्व केला, तर रिफ्लेक्ट किती करेल? 100 दिले आपण. 100 ही फोकस करा इकडे. 100 इकडे करा. 100 ट्रान्सफर झाली. 100 पैकी त्यानं किती ऑब्झर्व ट्रान्सफर केली? खाली 30. ह्या जो मटेरियल आहे यानं किती शोषून घेतली? पूर्ण 40. तर वापस किती गेली मग? 30 वापस गेली. मग आता ह्या क्यूला तुम्ही कसं लिहू शकता सांगा बरं मग? हाऊ कॅन यू राईट डाऊन क्यू? हां. QA प्लस QR प्लस QT. आलं लक्षात? म्हणजे 100 बरोबर QA किती आहे? 40. QR किती आहे? 30. आणि QT किती आहे? 30. झाला काय 100? हो की नाही? हो गया ना 100. 100, 40, 30, 60 आणि 40, 100. आलं लक्षात? मग आता आपल्याकडे असं हे डिस्ट्रीब्युशन झालं. देन याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. आता याला म्हणू आपण डिवायडिंग इक्वेशन 1 बाय क्यू. बरोबर आहे? तर क्यूनं जर डिवाइड केलेलं तर काय येणार सांगा मला मग? क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू क्यू प्लस काय आलं सांगा मग? 1 इज इक्वल टू क्यू प्लस अपॉन क्यू प्लस QT अपॉन क्यू. याला आपल्याकडे. बरोबर आहे? दिसलं सगळ्यांना? मग आता हा QA काय सांगा बरं? टोटल अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्झॉर्ब. ही काय? टोटल अमाऊंट ऑफ हीट इज इन्सिडंट. इन्सिडंट म्हणजे पडले. टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट होत आहे. यानं टोटल अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब किती केली? QA.
यानं टोटल अमाऊंट ऑफ हीट किती ट्रान्सफर केली QT आणि टोटल अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड किती केली QR. लक्षात. म्हणजे आता QA अपॉन Q लिहितो आता मी. QA अपॉन Q's म्हणजे काय असते A असते. याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन्स. दिस A इज नथिंग बट व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन्स. आणि मी तुम्हाला कोइफिशियंटचा अर्थ सांगितला होता. कोइफिशियंटचा अर्थ काय होतो सांगा बरं मला. लेस दॅन 1 और ग्रेटर दॅन 1. त्याच्यापहिले शिकलो ना आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट का मीनिंग क्या रहता है, हमेशा लेस दॅन 1. वो हमेशा क्या रहता है, लेस दॅन 1 रहता है. मतलब हा ए म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन्स. ओके. इथं खोडता वरचं हे बरं, हे खोडतो इथं लिहितो हा. नंतर काय आपल्याकडे इकडे बघा बेटा सगळेजण QR अपॉन Q हा आपल्याकडे असते. मग R म्हणजे काय होणार सांगा मला आता फटकन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन्स. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. नंतर शेवटचा आता पहा कुठला आहे सांगा आता. QT अपॉन Q हा काय होणार मग आपल्याकडे T. मग हा काय सांगा मला. ट्रान्समिशन. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. येस ऑर नो. येस. ओके. आता काही काही पुस्तकामध्ये कुठं गेला तो हा जो T आहे TR न सुद्धा दाखवलेला होता. TR याला सफिक्स दिला आहे TR. लिहा की नको लिहा आपल्या मनावर डिपेंड आहे. लक्षात. T लिहिला तरी चालते, TR सुद्धा लिहिला तरी चालते. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन्स. मग आता हे जे इक्वेशन होणार हे कसं होणार सांगा बरं. 1 इज इक्वल टू काय होणार सांगा. कुठं लिहू आता जागा इथं लिहितो हा. इथं लिहून घेऊ. काय येणार सांगा मग आता इक्वेशन ते. 1 इज इक्वल टू A प्लस R प्लस T. शो दॅट झालं की झालं. हेन्स प्रूफ. एकदम IMP डेरिव्हेशन आहे हे. लक्षात. 1 इज इक्वल टू A प्लस R प्लस T किंवा काही काही पुस्तकात हे TR न सुद्धा असं दाखवलेलं आहे. लक्षात. आता इकडे बघा. मग आता ह्या कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनची काय डेफिनेशन होईल कोण सांगते मला. हाऊ डिफाईन दिस कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. हाऊ डिफाईन द कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. हाऊ डिफाईन द कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. त्याबद्दल उद्या लिहून घेऊ आपण. हे R सांगा बरं मला. हाऊ टू डिफाईन कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. काय लिहिसान तुम्ही. शो शाबाश. इट इज अ रेशो ऑफ heat reflected by a material to the heat incident on a material. It is called as coefficient of reflection. Transmission से सांगा मला. It is the ratio of total amount of heat is transmitted by a material to the total amount of heat incident on material. It is called as coefficient of transmission. ॲब्झॉर्बेशनची सांगा. QA म्हणजे काय आपलं हीट ॲब्झॉर्ड. बरोबर आहे. मग काय इट इज अ रेशो आहे. कशा रेशो आहे. हीट ॲब्झॉर्ड बाय अ मटेरियल टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन अ मटेरियल. दॅट इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. लक्षात. मग कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शनलाच म्हणतात ॲब्झॉर्टिव्हिटी. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशनलाच म्हणतात ट्रान्समिसिव्हिटी. आणि कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनलाच म्हणतात रिफ्लेक्टिव्हिटी. ओके. सो दिस ऑल 3 डेफिनेशन विल बी राईट डाऊन इन अवर टुमॉरो लेक्चर्स. ओके. तो समजलं सगळ्यांना. काही डाऊट. आता याचं ॲन्सर किती येऊ शकते सांगा बरं मला. फॉर एक्झाम्पल QA अपॉन Qचं. QA किती आहे हे 40 आहे आणि Q किती आहे 100. किती आलं काय रेशो आहे ना तो. 40 भागीला 100 आलं ना. 10 कटलं मग 4 भागीला 10 किती येईल उत्तर. 10 चौक 40. 0.4. लेस दॅन 1 की ग्रेटर दॅन 1.
आणि कोइफिशियंट नेहमी काय असतो, याचं उत्तर कधी 1च्या वर जाणार नाही, 1च्या वर कधीच येत नाही, ते कोइफिशियंट आहे तो. दिस क्लिअर? ठीक आहे. वी स्टॉप हिअर टुडे.